नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी बोलू नका, वेब सिरीज बोलू नका, त्याच्यानंतर आपले जे OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट येतात ते बोलू नका, किंबहुना जेवढे पण आपल्या आवडत्या मालिका आहेत त्या मालिका बोलू नका. या सगळ्या मालिकांमध्ये, या सगळ्या चित्रपटामध्ये जे दोन मित्र आपल्या नावाचा डंका नेहमीच वाजवत असतात, असे दोन मित्र माझ्यासोबत आहेत. आज रोहन माझ्यासोबत आहेत. कसं दोघे? बस बरं, तुला आधी प्रश्न विचारायचा, किती ट्रॅफिक लागलं येईपर्यंत? म्हणजे सोशल मीडिया बघितलंय मी तुझा, नुसतं ते ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. काय सांगशील, किती कष्ट झाले घ्यायला? ॲक्च्युली इतका वेळ लागत नाही, मी खरं सांगतो. मला जनरली एक 40 मिनटं वगैरे लागतात यायला, पण आज मला 2.5-3 तास लागले. ट्विटरवर आहे, मी आता तेच बघितलं, काहीतरी पाईपलाईन बस झाल्या 6 एअरपोर्ट जवळ, त्यामुळे नाही. कारण का मी येण्याआधी मी रोहनचं बघत होतो सोशल मीडिया, त्यामध्ये फक्त मला एकच दिसत होतं की ट्रॅफिक ट्रॅफिक. मी शेवटी हे म्हटलं की देवा मला लवकर पोहोचव, नाही तर मी अजून फोटो टाकेन. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. मराठी आणि हिंदीमध्ये तुमच्या दोघांच्या नावाचा डंका वाजतोय. ज्या चित्रपटासाठी आपण संगीत देतो त्या चित्रपटाकडून आपल्याला काही मिळेल अशी अपेक्षा आपण कधीच करत नाही, पण बार्डोसाठी नॅशनल अवॉर्ड जेव्हा तुमच्या हातामध्ये येतो, काय सांगाल, कशी वाटते ही फिलिंग? आम्ही ॲक्च्युली स्पीचलेस होतो. मला असं वाटतं ना की दोनदा असं झालेलं आहे आमच्याबरोबर की ज्या वेळेला आम्हाला फोन आला आहे आणि पुढचे एक 5-10 सेकंद आहे ना फक्त सायलेन्स होता, आम्हाला काही बोलता आलं नाही किंवा आम्हाला त्याच्यावरती काही एक्सप्रेस करता आलं नाही. त्यातली पहिली वेळ होती ज्या वेळेला राजकुमार हिरानी सरांचा फोन आला होता की संजूसाठी अप्रोच केला होता, आणि सेकंड ऑब्व्हियसली बारडोच्यासाठी. त्यावेळेला तो फोन आल्याच्या नंतर मला तर रोहनचा आला होता. रोहनला जेव्हा फोन आला होता त्यावेळेला तो सांगेलच की त्यांनी म्हटलं की अरे बघ जरा चेक कर ना, कदाचित दुसरी फिल्म असेल ती बारडो नावाची, म्हणून की आपली नसावी कदाचित. म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं असं काही की अशा फिल्मला, कारण बारडो हा एक खूप वेगळा विषय आहे. ती फिल्म आता लवकरच रिलीज होईल, ती आल्यावर आपल्या सगळ्यांना ते कळेलच की तो विषय खूप वेगळा आहे. रेग्युलर जसा प्लॅटफॉर्म असतो आपला, हिरो हिरोईन आणि एक क्लायमॅक्स आणि ते हे तसं नाही आहे. ह्याचं गणित थोडंसं वेगळं आहे. मला वाटतं त्यामुळे खरं तर ज्युरीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आला असेल आणि ती फिल्म वेगळी होती म्हणून त्याला आवड मिळाली. नक्कीच नक्कीच. रोहन, तुम्ही काय सांगाल? खरंच मला तर विश्वासच नव्हता पडला मला जेव्हा फोन आला होता, आणि 2 नॅशनल अवॉर्ड. मला मग नंतर सावनीचा पण फोन आला की अरे मला रान पेटल्यासाठी नॅशनल अवॉर्ड पण मिळालं. ते गाणं आम्ही घरात स्क्रॅच म्हणून रेकॉर्ड केलेलं आहे. अच्छा. खरं रान पेटलं जे त्या फिल्ममधलं गाणं आहे ना, ते मेल होतं, म्हणजे तिन्ही मेल सॉन्ग होती. आणि भीम जो डिरेक्टर आहे त्यांनी म्हटलं की अंजली पाटील आहे ना त्या फिल्ममध्ये, तर एक पर्स्पेक्टिव्ह आपण फिमेलचा पण करायला हवा. तर आम्ही म्हटलं चला आपण एक स्क्रॅच एडिटवर लावून बघू. सावनीला बोलवलं घरी, म्हणजे सेटअपवर पण नाही, घरी आम्ही एका साध्या माईकवरती गायली, खूप छान गायली. आणि नंतर आम्ही ते एडिटला लावलं. ते गाणं नंतर तिने स्टुडिओत गायलं पण नाही आहे. ते जे स्क्रॅच आहे तेच आहे, त्या स्क्रॅचलाच नॅशनल अवॉर्ड आहे. साध्या माईकवर गायलेलं गाणं आहे. तर म्हणजे आपल्याला खूपदा असं वाटतं ना की नाही 1 लाखाचा माईक घ्यायला पाहिजे, मग तर सगळ्या बाकीच्या गोष्टी वगैरे इक्विपमेंट वगैरे लावूनच गाणं चांगलं होतं असं नाही आहे. मी खरंच सांगतो, गाण्यामध्ये जर सोल असेल तर ते तुम्ही एका बेसिक चांगल्या माईकवर जरी केलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं. इमोशन पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. अगदीच. नाही म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की तुम्ही विचार सुद्धा नव्हता केलात की ह्या चित्रपटासाठी असं काही होईल करून, पण जे बोलतात ना, जे असतं व्हायचं असतं ते होणच जातं. बरं, आपण नवाजवर येऊया. नवाज सोबतचा तुमचा दुसरा चित्रपट. ठाकरेसाठी तुम्ही या चित्रपटाला संगीत दिलं, त्याच्यानंतर आता हड्डीसाठी तुम्ही संगीत दिलं आहे. एक असतं ना की जर एखाद्या कलाकारासोबत जर आपण परत एकदा काम करतो तर ते आपल्यावर सुद्धा एक जबाबदारी असते की बाबा त्याला तेवढाच आवडीचं संगीत आपण दिलं पाहिजे. काय सांगाल, ठाकरे आणि हड्डीबद्दलचा किती डिफरन्स आहे या दोन्ही संगीतामध्ये, आणि कशी दडपण किंवा कशी मेहनत होती सगळी? खरं तर ठाकरे करताना आहे ना हड्डीपेक्षा खूप जास्त दडपण होतं. अच्छा. कारण ठाकरे नवाज सरांच्या पेक्षा पण ज्या व्यक्तीला रिप्रेझेंट करतोय ना आपण, ते इमोशन पकडणं खूप गरजेचं होतं. अगदीच. आज बाळासाहेब ठाकरेंच्यावर जर एक चित्रपट होतोय आणि आपण त्याचा एक भाग आहे, ह्यातच किती दडपण असेल ना. होय. मग आम्हाला पण ते झालं होतं. आणि त्याची गाणी करताना आहे ना आमचा खरं तर हा फोकस नव्हता की नवाज सरांना किंवा अभिजित सरांना यांना कसं वाटेल. आम्हाला मुळात हे हवं होतं की त्यांचा
म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची जी जनता आहे, बरोबर, त्यांच्यावर प्रेम करणारी जी इतकी असंख्य लाखोंनी जी लोक आहेत, त्यांना हे गाणं कसं वाटेल, त्यांना आवडेल की नाही, आमचा फोकस मुळात तो होता. आणि देवाच्या कृपेने आम्ही ते, मला वाटतं आम्ही सफल करण्यात म्हणजे खरंच झालं. लोकांना ती गाणी खरंच आवडली आणि 1-2 गाणी तर त्यातली लोकांनी फारच उचलून धरली. त्यामुळे ठाकरे असू दे, ठाकरे गाणं म्हणजे तर जिथे सेनेची सभा असेल, किंबहुना सेनेची सभा जरी नसेल तरी सुद्धा बाळासाहेबांच्या आठवणीमध्ये ठाकरे गाणं वाजतं. पण तुम्ही काय सांगाल की हड्डीसाठी जेव्हा संगीत देत होते तेव्हा प्रत्येक चित्रपटाचा क्रायटेरिया हा पूर्णपणे वेगवेगळा असतो, त्याचं संगीत सुद्धा त्याच पद्धतीने बदलत जातं. हड्डीसाठीचं तुम्ही संगीत देताना तुमची कशी मशागत राहिली? अगेन जसं म्हणाला की ठाकरेसाठी खूप इम्पॉर्टंट होतं की आपण खूप थिन लाईनवर आहोत की आपल्याला तो रिस्पेक्ट द्यायचा आहे बाळासाहेबांना. हड्डीमध्ये पण तेच आहे की किन्नर समाजचा एक त्यामध्ये एक बॅकड्रॉप आहे, हालाकी ती एक रिव्हेंज स्टोरी आहे, बट त्यामध्ये पण एक जे बेपर्दा गाणं आहे, हे गाणं लिहिणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि बनवणं खूप इम्पॉर्टंट होतं की सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आणि सेल्फ डिस्कवरीचं गाणं आहे, नॉट लिमिटेड टू किन्नर समाज. म्हणजे ज्यालाही असं वाटतं की आय हॅव टू डिस्कवर माय सेल्फ, त्यासाठी हे गाणं आहे. आणि त्यामध्ये पण खूप थिन लाईन आहे की तुम्हाला त्या पर्टिक्युलर गोष्टीचा रिस्पेक्ट मेंटेन करून त्यांच्या बाजूनी विचार करून लिहायचं. तर हे खूप सेन्सिटिव्ह टॉपिक्स आहेत, खूप लवकर आपण कोणाच्याही भावना दुखवू शकतो ह्याच्यामध्ये, एका शब्दाने ते बदलू शकतात किंवा. तर हड्डीमध्ये पण तोच प्रयत्न होता बेपर्दामध्ये की एक असं गाणं ज्याने प्रत्येकाला वाटेल की सेल्फ डिस्कवरी जी असते ती काय असते आणि ती त्याची जर्नी काय असते. आणि मग रेखा भारद्वाज यांनी ते गायलं आहे आणि ते खूप छान चित्रीकरण झालं फिल्ममध्ये, ते पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन. तर अगेन काय म्हणतो ना आपण, जबाबदारीने बनवलेली ही गाणी आहेत. तर आय गेस त्यामध्ये आपण एक अजून एक लेन्स अशी आपली लागली असते की आता तुम्हाला माहिती आहे ना ट्रोलर्सचं काय. हो भयंकर, इतकीशीच गरज आहे फक्त तुम्हाला चूक करण्याची. कधी कधी तर तुम्ही चूक केलेली नसते तरी तुम्हाला ट्रोल त्यांना दिसून येते ती चूक आपण केली. इन दॅट केस जर आमच्या दोन्ही या चित्रपटांना म्युझिकला बरे रिव्ह्यूज येतात तर आम्ही मीडियाचा काय सगळ्या ऑडियन्सचा पण धन्यवाद करतो बाबा की थँक्यू, तुम्हाला गाणी. अगदीच. बरं, रोहननी मराठी चित्रपटासाठी सुद्धा खरंच खूप सुंदर असं संगीत दिलं आहे. बरं, एक असा वेडा दिग्दर्शक आहे जो नवोदित आता दिग्दर्शक म्हणून येतोय, प्रसाद खांडेकर. मग वेडा यासाठी बोललं कारण का तो खरंच ठार वेडा आहे. त्याचं लेखन असू द्या, त्याचं स्किट असू द्या, त्याच्या नवीन आहे त्या चित्रपटासाठी तुमचं संगीत दिलंय. काय होतं तो व्यक्तीसोबत काम करण्याचं कसं होतं? तो ना आता तो आमच्यासाठी ना दिग्दर्शकाच्या पुढे, आता म्हणजे तो भावाच्या सारखा आहे, पण त्याची जी बुद्धी आहे ना ती एका वेगळ्या लीगला आहे मला वाटतं. म्हणजे ज्या प्रकारचं विजन घेऊन तो काम करतोय, बरोबर, एकदा येऊन तर बघा हा सिनेमा आहे ना, आम्हाला पिचिंग करायची पण गरज नाही किंवा आम्हाला कोणाला हे सांगायचीही गरज नाहीये की थिएटरमध्ये या म्हणून त्या फिल्मसाठी. मला 5000% खात्री आहे की त्याच्यासाठी गर्दी होणार आणि लोक 100% ती फिल्म थिएटरमध्ये बघणार आहेत. कारण तो जो सेटअप आहे, ते जे ॲक्टर्स आहेत ते इतके टॅलेंटेड आहेत आणि त्याच्याबरोबर ज्या प्रकारचं स्टिचिंग आहे त्या फिल्मचं, जशी गोष्ट बांधली आहे, बाप रे बाप, लोड. म्हणजे आम्ही बॅकग्राऊंड स्कोअर आणि गाणी करताना आम्ही स्वतः टायमिंग प्रत्येकाचं इतकं छान होतं. तर त्यामुळे मला गॅरंटी किती फिल्म तर लोकांना भयंकर आवडलं. नक्कीच. कारण का आम्हाला माहिती आहे प्रसाद दादाचं काम आम्ही सुद्धा बघितलं, त्याचं स्क्रिप्ट आम्ही सुद्धा बघितलंय. पण जर एक कलाकार दिग्दर्शकाच्या रोलमध्ये येतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळाच क्रायटेरिया असतो. रोहनसोबत असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्या चित्रपटाला किंवा एखाद्या सिरियलसाठी वगैरे संगीत दिलंय आणि दिग्दर्शकाला ते पटलेलं नाही आहे, पण असं झालं की नाही बाबा हे संगीत ह्या चित्रपटाला किंवा हे बरोबरच आहे आणि नंतर पुढे जाऊन दिग्दर्शकाला त्याची चूक कळली, रोहन सॉरी आहे बाबा, मी तुम्हाला असं केलं, पण हे खरंच नाही, बट नाही असं आम्ही असं झालेलं आहे. म्हणजे की कधी असं वाटतं की नाही हा अप्रोच नाही, पण आम्ही कोणाला ना कन्व्हिन्स करायला नाही जात. कारण का कन्व्हिन्स आपण असं वाटतं तेव्हा करायला जातो जेव्हा आपण लेझी फील करतो की अरे मला अजून एकदा प्रयत्न नाही करायचा.
तर आम्ही खूपदा असं झालं की अरे अजून एक अप्रोच बघू शकतो का, आणि तो 2 दिवसात आम्ही तेव्हा प्रेझेंट पण केला. आणि मग तो कधी कधी असं आहे की कम्पेअर केल्यानंतर नाही पहिलाच करेक्ट आहे, असं पण झालंय. कधी कधी असं झालंय की दुसरा पण करेक्ट आहे. तर आय गेस हे तर होत राहतं, आणि आय गेस आपण ओपन राहिलो ना जितके तर. आणि मी हे पण सांगतो की कुठलंही गाणं वेस्ट नाही होत. अशी खूपदा गाणी आहेत जी पर्टिक्युलर सिच्युएशनला असतात, मग ती सिच्युएशनच बदलते, मग ती कुठली तरी दुसऱ्या फिल्मच्या सिच्युएशनमध्ये एकदम ॲप्टली बसते थोडेसे शब्द चेंज करून. तर मी म्हटलं नाही कुठली कलाकृती वेस्ट नाही जात तुमची. क्या बात आहे. खरंच म्हणजे आपण एवढं या बोलण्यावर किंवा या इंटरव्ह्यूमध्ये आपण एवढं तरी शिकू शकतो की काम करत राहा. करेक्ट. ज्याचं त्याचं पुढे जे होईल ते होईल, फक्त आपण आपल्या परीने प्रामाणिक एक प्रयत्न करून ठेवायचा, एवढं नक्की. गीताचा पाठ खरंच खूप मोठं आहे. बरं, जेव्हा आपण एखाद्या चित्रपटासाठी संगीत करतो आणि आता सध्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो OTT प्लॅटफॉर्मवर जास्त भर पडतोय, काय सांगा किती तुम्हाला डिफरन्स वाटतो OTT प्लॅटफॉर्मवरचा ऑडियन्स आणि एखादा थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स, त्यांच्या दोघांच्या संगीताचा किती फरक तुम्हाला वाटतो? रोहन, तुम्ही. OTTचा जो ऑडियन्स आहे तो एक तर नॉट रेस्ट्रिक्टेड टू वन स्टेट आहे, आणि त्याचा एज ग्रुप पण. म्हणजे आता आम्ही रिसेंटली हॉस्टेल डेज नावाची एक सिरियल केली TVFसाठी, त्याचा डेटा पाठवला गेला तर आम्हाला हे कळलं की मॅक्सिमम ऑडियन्स म्हणजे 38% ऑडियन्स हा 18 ते 22 मधला एज ग्रुप आहे. वर्सेस प्रॉबब्ली जर आम्ही फिल्म करतोय ठाकरेसारखी तर त्याचा एज ग्रुप वेगळा. तर मी इतकं आम्हाला कळलं की OTTचा जो एज ग्रुप आहे ना तो खूप टीनेजर्स आहे. म्हणजे जर तुम्ही, आणि मग जर तुम्ही थ्रिलर्स करतायत तर तो वेगळा एज ग्रुप आहे. तर आणि कुठून म्हणजे मुंबई तर पहिलं शहर पण नव्हतं जिकडे व्ह्युअरशिप जास्त होती. सगळ्यात मॅक्सिमम व्ह्युअरशिप होती दिल्लीला, मग त्यानंतर कलकत्ता, मग त्याच्यानंतर भुवनेश्वर, मग 4थ्या नंबरवर मुंबई, पुणे वगैरे होतं. तर आपलं गाणं मल्टिपल स्टेट्स आणि मल्टिपल ठिकाणी चाललं आहे हेच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि OTTमुळे आय गेस तो ना पूर्ण प्लॅटफॉर्म ओपन होऊन गेलं आहे. म्हणजे फक्त आता मुंबईची फिल्म तर मुंबईचे लोक बघतील असं नाही राहिलं आहे. तर तुम्ही काय सांगाल, तुमचं मत या गोष्टीवर? बरोबर म्हणतोय तो की OTTचा आपलं एक स्वतःचं विश्व आहे. बरोबर. आणि ते खूप मोठं आहे आता. पण त्याचबरोबर तो एक आपल्याला आनंद देतो कधी, म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे थिएटरमध्ये लोक आपल्या गाण्यावरती शिट्या वाजवतात किंवा उठून नाचायला लागतात, किंवा तो मोमेंट आपण ज्यावेळी एक 500 लोकांबरोबर एन्जॉय करतोय ना, त्याची आपली एक स्वतःची वेगळी मजा आहे. होय होय. सो दोघंही मला वाटतं पॅरलली तितकेच इम्पॉर्टंट आहे. थिएटरमध्ये फिल्म्स लागणं आणि लोकांना येऊन बघणं हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं OTTवरती काम घेणं. बरं, खरंच मला तर खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून, पण तुर्तास वेळेच्या अभावी आपण इकडे थांबतोय. जातात एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की आता मराठी चित्रपटसृष्टीतलं संगीत खरंच खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे वळण घेत आहे, नवीन त्यामध्ये गोष्टी ट्राय केल्या जात आहेत. काय सांगाल, आत्ताचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स या ज्या नवीन गोष्टी आहेत त्याला ॲक्सेप्ट करायला तितकासा साजेसा आहे की अजून त्याला थोडंफार मोल्ड व्हायला वेळ लागेल? का नाही, आपला ऑडियन्स तोच ऑडियन्स आहे जो हिंदी सिनेमा बघतोय, बरोबर, जो तमिळ, तेलुगू, मल्याळम सगळं बघतोय, होय, आणि त्याबरोबरच मराठी बघतोय है ना. तर त्या ऑडियन्सला जोपर्यंत तुम्ही त्या दर्जाचं म्युझिक ऐकवणार नाही तोपर्यंत त्यांना कसं कळणार आहे? जर तुम्ही ढोल ताशेच वाजवत राहाल आणि तशाच प्रकारचं संगीत जर लोकांना ऐकवत राहाल तर त्यांना वाटणार आहे की तेच म्युझिक आहे ना. पण ज्या वेळेला तुम्ही एक्सपेरिमेंट कराल, कदाचित पहिले 4 फिल्म्स तुमच्या नाही वर्क करणार, पण ज्यावेळी लोकांना कळेल की नाही ह्या म्युझिकमध्ये पण आपली भाषा छान वाटते ऐकताना, अगदीच है ना, हो, तर त्यावेळेला लोक ॲक्सेप्ट करायला लागतील. आपलं मराठी ऑडियन्स हा भयंकर सुजाण हो है ना, हो, फक्त तो थिएटरमध्ये कमी जातो इतकं. पण ही शोकांतिकाच आहे आपली तसं बघायला गेलं, पण जाईल ना ते. गेलेच आहेत ना, काही फिल्म आहेत ज्याच्यासाठी लोकांनी गर्दी केलीच आहे आणि पुढे पण चांगले चित्रपट आले की लोक गर्दी करणार. नक्कीच. आणि तशीच चांगली गाणी तुम्ही लोकांच्या समोर आणली, प्रेझेंट केली की आपोआपच लोक ऐकतील आणि उचलून धरतील. नक्कीच. रोहन, तुम्ही काय सांगाल? हा सगळं करेक्टच बोललं आहे. तेच की हा ना शॉर्ट टर्म गोल नाही आहे. म्हणजे आम्ही पण आता काही फिल्म्स करतो आहे. आमची एक अपकमिंग फिल्म आहे मुसाफिरा म्हणून पुष्कर जोगसोबत. तर त्यांनी पहिल्यांदा स्कॉटलंडला ती शूट केलं. त्यात खूप एक वेगळं गाणं केलं आम्ही. तर
सी ही स्लो प्रोसेस आहे. आम्ही हा ना विचार करत की उद्या गाणं चार्टवर काय येईल. आजपासून 10 वर्षांनी पण जर लोकांनी हे म्हटलं की अरे हे लोकांनी 10 वर्षापूर्वी हे करून ठेवलं आहे, तर म्युझिकची लाईफ खूप खूप मोठी असते. इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड की मी उद्या गाणं रिलीज केलं तर ते परवा हिट व्हायला पाहिजे किंवा त्या वीकच्या चार्ट्समध्ये आलं पाहिजे. नाही, ते हळूहळूच लोकांना तुम्ही इंट्रोड्यूस करणार, हळूहळू लोक ते ॲक्सेप्ट करत जाणार आणि मग प्रोबेबली एक 5 वर्षात 6 वर्षात ती अख्खी टेस्ट बनते आणि मग ती शिफ्ट होत असते. तर आय गेस हा खूप एक स्लो प्रोसेस आहे. म्हणजे आज जर 15 वर्षानंतर पण कोणी आम्हाला म्हटलं की अरे ते गाणं मी तेव्हा ऐकलं होतं, ते खूप छान होतं, आत्ता ऐकलं, मला माहितीच नाही तुम्ही तेव्हा पण, तर त्याचं पण एक अप्रिसिएशन आम्हाला खूप आवडेल. आणि होतच आहे ना. यारे जे गाणं आहे हे आमच्या दृष्टीने ते अजरामर गाणं आहे. हो हो हो. कारण पुढे आम्ही राहू नाही राहू आम्हाला माहित नाही, ते वाजणार एवढं नक्की आयुष्यभर हो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि मी ते सांगतो त्या गाण्याला टेक्निकली व्हिडिओ नाहीये, नाहीच आहे. त्या गाण्याला कोणी त्या गाण्यावर काहीच नाही, म्हणजे तसा शूट नाही झाला. जसं देवा श्री गणेश इतकं छान शूट झालं. शूट पण झालं. यारे इज जस्ट अ थीम ऑफ व्हेंटिलेटर, ज्याच्यावर एक चिंतामणीच्या आगमनचा व्हिडिओ आहे, पण जो इतका व्हायरल झालाय म्हणजे अर्ध्या लोकांना तेच वाटायला लागलं की चिंतामणीसाठीच खास गाणं आहे हे, एवढं असं झालेलं. त्यामुळे ते गाणं अजरामर आहे ना. नक्कीच, त्यामुळे असं होऊच शकतं. हो नक्कीच होईल. पुढे सुद्धा आपल्या मराठी ऑडियन्सला नवनवीन जे संगीतामध्ये बदल होते ते नक्कीच आवडतील. मला खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास आपण वेळेच्या अभावी इकडे थांबतोय. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद माझ्या चॅनलसोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि नवीन असे पराक्रम बोलण्यापेक्षा बोललीन की नवीन नवीन प्रयोग आमच्या समोर सादर करत राहा. आम्हाला सगळ्यांना ते आवडतीलच. धन्यवाद. थँक्यू सो मच.